सध्याची चिंतेची गोष्ट म्हणजे AI आपले जॉब खाणार. तर खरंच AIमुळे जॉब जाणार का? आणि असे कोणते जॉब्स आहेत जे नो मॅटर वॉट कितीही ॲडव्हान्स AI आले तरी त्या जॉब्सना धक्का बसणार नाही? खूप करेक्ट क्वेश्चन विचारला, कारण सगळ्यांना याचीच तर भीती वाटते. हो. बघा मॅडम, कसं आहे, AI हा आहे आणि तो होता. हं. पहिलं तर हे अंडरस्टँड करू की असं नाही की आत्ताच ChatGPT आलंय, हो. याच्यापेक्षाही आधी गुगल आलंय आणि गुगलवरतून पण सगळं भेटत होतं. हो ना. असं काहीच नाहीये. फक्त याच्यामुळे जॉब जनरेटही झाले, तिकडे फोकस करणं गरजेचं आहे. जसे जनरेटिव्ह AI असेल, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असेल, हं. किंवा भरपूर आपल्याला इझी झालंय. आलं लक्षात? हो. यामुळं काय झालं की जे माझं 10 तासाचं काम आहे ना, हं. ते अर्ध्या तासाने लवकर संपलं. बरोबर. मग मी काय केलं की माझा अर्धा तासाचा वेळ माझ्या फॅमिलीला दिला. हं. माझ्या लाईफमध्ये, माझ्या हम्म. फॅमिलीमध्ये मी व्हॅल्यू ऍड केली. हं. म्हणून मग कंपनीने मला काय लगेच 4 कामं जास्त दिले का? नाहीच ना. मग इथं माझा जॉब रिप्लेस होतो का? हं. हे आत्ता चाललंय. हो. सो त्यामुळे ज्या लोकांना अशी भीती वाटते की AI मुळे जॉब जाणार, जॉब हम्म. जाणार नाही, जॉब जनरेटिव्ह होणार, हो ना. तुम्हाला AI शिकावं लागेल. हं. त्यामुळं जनरेटिव्ह AI सारखे कोर्सेस आपण लॉन्च करतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला AI कामात कसा वापरायचा हं. हे शिकवलं जातंय. बरोबर.